नमस्कार, मी सरिता कौशिक। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात असो किंवा देशभर सरकार येत असतात, जात असतात, कधी निवडणुकीच्या माध्यमातून येतात तर कधी काही दुसऱ्या माध्यमातून। मात्र महाराष्ट्रात 2022ला ज्या पद्धतीचं सत्तांतर झालं त्याची कल्पना सुद्धा नुसती राज्यातच नाही तर देशातही कोणी केली नाही आणि अजूनही त्याची चर्चा सुरू झाली की ती रंगतेच। आज त्या सत्तांतराचे जे सगळ्यात सत्तांतराची जी मूळ व्यक्ती होती ती आपल्याबरोबर आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। शिंदेजी, आजचा दिवस सुद्धा वेगळा आणि मोठा आहे। बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस आहे आणि खरं बघितलं तर बऱ्याच गोष्टी ह्या काळात घडलेल्या आहे आणि त्यानंतर आजचा दिवस तुम्ही ते सत्तांतराचं बोलताय आणि त्या दिवशी बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आणि तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहात पहिल्यांदा हे सगळं केल्यानंतर महाराष्ट्राच्या। काय भावना आहे आजच्या दिवशी तुमच्या मनात? नाही, माझ्या मनामध्ये एकच भावना आहे, महाराष्ट्राचा विकास। या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे, सुखाचे, समाधानाचे, प्रत्येक घटकाला न्याय देणे आणि मी आज समाधानी आहे। आज बाळासाहेबांची खरं म्हणजे स्मृती दिवस आहे आणि आम्ही जो उठाव केला होता त्याच्या मागे पण तेच कारण होतं। बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि काँग्रेस बरोबर सरकार बनवलं। मॅन्डेट लोकांनी बीजेपीने शिवसेनेला दिलं होतं। बाळासाहेबांची भूमिका काय होती? काँग्रेस बरोबर कधीही आपल्याला संगत करायची नाही आणि मग असंघर्षही संगत झाली आणि म्हणून आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आमदारांना पुन्हा निवडून यायचं आहे। कुठल्या तोंडाने आमदार जातील? 2.5 वर्षात एक काम नाही, मतदारसंघात विकास नाही, योजना नाही, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला। तो निर्णय कठीण होता, सोपा नव्हता। सरकार, आज सत्तेमध्ये असलेलं सरकार सोडणं, मी मंत्री होतो, 6-7 आणखी मंत्री होते माझ्यावर, लोक सत्तेच्या बाजूने जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध गेलो का? विचाराशी प्रतारणा झाली म्हणून, आणि तो इतिहास झाला। आज ते आम्ही केल्यानंतर त्याची नोंद जगभरात झाली। पण आम्ही नुसते काहीतरी मिळालं पाहिजे, पद मिळालं पाहिजे, मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे किंवा काहीतरी त्यासाठी नाही केलं। आम्ही विचारधारा त्याच्याबरोबर तडजोड नाही केली। तुमचं एक वाक्य इतक्यात खूपच गाजलं, ते म्हणजे की मला हलक्यात घेतलं आणि मी सरकार उलटवलं। हलक्यात घेणं म्हणजे नक्की काय? मी त्यांना सांगत होतो की आपण शिवसेना भाजपा म्हणून लढलो आहे, आपण मोदीजी आणि बाळासाहेबांचे फोटो लावून प्रचार केलाय आणि लोकांनी आपल्याला त्याचमुळे मतदान केलंय। आपण झालं गेलं आता जाऊ द्या, पुन्हा आपण शिवसेना भाजपचं सरकार आणूया, पुन्हा आपण झालं गेलं विसरून जाऊया। तेव्हा काय मी मुख्यमंत्री झालो असतो? नसतो। पण मग त्यावेळेस त्यांना असं वाटलं असेल, हा काय बोलतोय, याला काय महत्व द्यायचं, याला काय माहित आहे। आणि मग जेव्हा मी 3-4-5 वेळा बोललो आणि जेव्हा मला कळलं की आता काही बदल होणार नाही, मग लोकांना आणि आमदार सातत्याने माझ्या बरोबर आग्रही होते, त्यांना भीती होती, आम्ही काय फेस करणार, निवडणूक कशी लढवणार, कुठल्या मुद्द्यावर लढवणार आणि आम्ही मतदारसंघामध्ये काय काम करणार, फंड नाही, इकडे विचारधारा सोडली। मग ते आम्ही तो निर्णय घेतला। खरं तर लोकसभेमध्ये एक मोठा निकाल लागणार होता तुमच्यासाठी, ती म्हणजे खरी शिवसेना कोणाची, जनतेच्या मनातली। आपला स्ट्राईक रेट उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आला, त्यामुळे ह्या निवडणुकीत मनातली भीती कमी झाली का? बिलकुल साहजिक आहे, कारण शिवसेनेचा मूळ जो बेस आहे, बेस वोटर, तो आज आमच्याकडे आलाय। 13 जागांवर आम्ही समोर फाईट केली, 7 जागा आम्ही जिंकलो, जास्त जिंकलो। स्ट्राईक रेट आमचा जास्त आहे, वोट शेअर आमचा जास्त आहे। कोकणामध्ये एकही जागा त्यांना मिळाली, संभाजीनगर 3ऱ्या नंबरला गेले, ठाणं गेलं। हे सगळं जे आहे ते आज समाधानकारक आहे, कारण लोकांनी
आम्हाला फेवर केलं, लोकांनी आमच्या बाजूने मॅन्डेट दिलं, काम करणारा मुख्यमंत्री, काम करणारा पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाणाला त्यांनी मतदान केलं. आता आम्हाला याच्यात समाधान आहे. त्यांना मुंबईतल्या टेंडरमधला स्ट्राईक रेटमध्ये जास्त समाधान आहे. त्याला आम्ही काय करणार? म्हणजे खरं तर जेव्हा तुम्ही म्हटलं की हलक्यात घेऊ नका, तेव्हा तो काही भाजप किंवा दादांना इशारा नव्हता ना, मला हलक्यात घेतलं तर मी सरकार उलटवतो. आता मी मुख्यमंत्री आहे तर मी त्यांना कशाला इशारा देईन? हा इशारा जो आहे, हा इशारा म्हणजे मी त्यांना बोलून झालं, मी त्यांना वारंवार कन्व्हिन्स करत होतो की आपल्या राज्यामध्ये लोकांनी जे आपल्याला मतदान केले, हा विश्वासघात लोकांचाही आहे, हा लोकांच्या मॅन्डेटचा विश्वासघात आहे. तर आपल्याला हे दुरुस्त करायला पाहिजे. बघा, काही चुका होतात, वेळेवर दुरुस्त केल्या तर त्यातून चांगलं घडतं. तो माझा प्रयत्न होता प्रामाणिक. आणि त्यांनी ते, आपण मुख्यमंत्री आहातच जसं आपण म्हटलं तसं, मात्र येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार येणार हा आपला विश्वास आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्याचा सुद्धा प्रश्न समोर आहे. फडणवीसांनी सांगून दिलं ते रेसमध्ये नाही, अजितदादांनी सांगून दिलं ते रेसमध्ये नाही. तुम्ही तरी रेसमध्ये आहात की नाही? बघा, आमच्यामध्ये कुठली रेस नाही आहे. आमचा उद्देश एवढाच आहे, या राज्याला पुढे न्यायचं असेल तर या राज्यामध्ये एक विचाराचं सरकार पाहिजे, केंद्रात आणि राज्यात. महायुतीचं सरकार आणणं हेच आमचं टार्गेट आहे. बाकी आमच्यामध्ये कुठली रेस नाही. आमची रेस आहे विकासाची. मला काय मिळालं यापेक्षा मी राज्याला काय देणार, महाराष्ट्राला काय देणार, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होणार, याच्यावर आम्ही काम करतो. शिंदेसाहेब, मात्र एक असं वाटतं की फडणवीसांनी म्हटलं की ज्या पक्षात जास्त आकडे येतील त्यालाच मुख्यमंत्रीपद मिळेल असंही नाही. त्यामुळे नक्की काय फॉर्म्युला ठरलाय? नक्की काय फॉर्म्युला आहे? नक्की आमचं एवढंच आहे, 23 तारखेला जास्त जागा आणून महायुतीचं थम्पिंग मेजॉरिटीने सरकार आलं असं हे नंतर सगळं आलं असं आपण गृहीत धरू. तर मग मुख्यमंत्री कसं? आल्यानंतर भेटू आपण. येणारच आहे 100%. ही काळ्या दगडावरची भगवी रेख आहे, याच्यात काही चेंज नाही. कारण आम्हाला विश्वास आहे 2-2.25 वर्षात आम्ही केलेलं काम आणि 2.5 वर्षात त्यांनी बंद पाडलेलं काम आणि आम्ही सुरू केलेलं काम, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना या लोकांच्या मनामध्ये आता एकदम घर केलेलं आहे. आणि लोकांनी ठरवलंय या राज्याला पुढे न्यायचं असेल, प्रगती करायची असेल तर महायुती ही काळाची गरज आहे. शिंदेसाहेब, आपण नेहमीच विकासावर मतं मागत आले आहात. लोकसभेतही आपण तेच केलं, आत्ताही आपण तेच करत आहात. मात्र ही विकासावर मतं मागत असतानाच समोर, आणि तो विकास खरं तर जनतासुद्धा आपल्या डोळ्यांनी बघते, समृद्धी महामार्ग असो, इतर रस्ते असो, इतर कोस्टल आहे, अटल सेतू आहे, मेट्रो आहे, सगळं. पण हे असताना दुसऱ्या बाजूनं जो प्रचार होतोय तो अत्यंत भावनिक पद्धतीनं होतोय. मग शरद पवार कधीतरी आपले शेवटची निवडणूक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. उद्धव ठाकरे अगदी आपल्याला माहिती आहे की माझा पक्ष घेतला, माझ्या वडिलांच्या नावावर मतं मागतात ते तिथपासून तर बॅगपर्यंत. पण जनता खरं तर भावनिक असते आणि त्यामुळे हा फक्त विकास हा इनफ आहे का? बघा, विकास आम्ही करतोय ते लोकांच्या समोर आहे. आज लाडक्या बहिणी समोर आहेत, लाडके भाऊ, शेतकरी सगळे आहेत. आता त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत. यांनी हे केलं नाही हे म्हणण्यासाठी जागा नाही. आम्ही ओपनचे आवाहन केलंय की तुम्ही सांगा 2.5 वर्षात तुम्ही काय केलं, आम्ही 2-2.25 वर्षात काय केलं. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. बोलतात त्याच्यावर नाही. हे इमोशनल कार्ड, आमचं चोरलं काय, चोरलं काय, काय खेळ आहे? लहान खेळण्यातलं काय, खेळणी चोरली आहेत कोणाची? ह्याच्यामध्ये हे लहान मुलांसारखं रडणं आहे. आणि जे आम्ही केलं ते खुलेआम केलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं केलं आम्ही. बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या जे विचार आणि त्यांचे आदर्श आहेत ते आम्ही केलंय. हे काय, ते काय झोपले होते तेव्हा? त्यांना मी सांगितलं होतं ना आपण हे करूया म्हणून.
मग असा पक्ष चोरला आहे काय? ते काय पक्ष म्हणजे काय खेळणं आहे का खेळ आहे? काय बॅग, आता बॅगेचं रोज लावलंय चालू अरे त्यांचं रुटीन वर्क आहे. ते सगळ्यांच्या बॅगा चेक करतायत. आम्हाला माहित आहे त्यांच्या बॅगा बाहेर जाताना त्या बॅगेत काही नसणार. घरी येतानाच्या बॅग चेक करायला पाहिजे. त्यांना घेणं माहित आहे, देणं नाही. आज शरद पवारांनी एक खूप मोठं वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलं की भाजप आणि सेनेची युती तोडणं हाच आमचा एम होता आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून 2014 मध्ये आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला होता. तुम्हाला त्यावेळेला असं काही वाटत होतं का की असं काही करण्याचा त्यांचा प्रयत्न 2014 ते 2019 मध्ये आपल्याला वाटलं का कधी? बघा, पवार साहेबांची जे बोलतात ते एक वेगळं करतात. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि खरं म्हणजे आम्हाला पक्ष फोडला, पक्ष चोरला हे म्हणण्यापेक्षा यापूर्वी काय काय स्थित्यंतर झालेली आहेत, काही घटना घडलेल्या आहेत, तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. आम्ही जे केलं आम्ही खुलेआम केलं. नाही, त्यांचं म्हणणे त्यांना फोडायचा होता, त्यांना तुमची युती तोडायची होती भाजपा बरोबर आणि म्हणून 2014 हां, आणि म्हणून तेव्हा त्यांनी भाजपला जे बाहेरून पाठिंबा दिला होता त्याचं कारणच हे होतं की ते खडा टाकून पाहत होते की त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल का. आता शिवसेना आणि काँग्रेसनी त्यांची युती करायची होती. हां, किती वर्षापूर्वी ठरवले बघा. आम्ही जे करतो ते एकदम स्पष्ट मनाने, स्वच्छ मनाने करतो. आमच्यामध्ये सत्तेसाठी, खुर्चीसाठी कुठली तडजोड आम्ही केली नाही आणि करणारही नाही. आजच उद्धव ठाकरे हे म्हणाले की आता तुम्हाला कळेल की भाजप कसं वापर करते आणि फेकून देते. मला वाटतं तो अनुभव तर मी सांगितला पाहिजे. वापरू आणि फेकलं. आता वापरलं आणि फेकलं कोणी? यूज अँड थ्रो कोणी केलं? या एकनाथ शिंदेने आयुष्य घालवलं शिवसेनेसाठी. आणि तुम्ही या एकनाथ शिंदेला जे मी म्हणेन ना, म्हणजे संघटन वाढणं म्हणजे बाळासाहेबांच्या बरोबर अनेक नेत्यांनी काम केलं. शिवसेना वाढवली, मोठी केली. बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहण्याचं काम केलं. तुम्ही काय केलं? कार्यकर्त्यांना तोडले. एवढे नेते, एवढे आमदार, एवढे खासदार, लाखो शिवसैनिक काय येतात सोबत? याचं कारण कार्यकर्त्याला जपण्याचं काम बाळासाहेब करायचे, ते यांनी केलं नाही. म्हणून शिवसेना आणि हे सगळं जे काही राज्यामध्ये सत्तांतर झालं त्याचं मेन कारण ते आहे. आज आपल्या स्वतःचा जो मतदारसंघ आहे तिथं फारसं प्रचाराला कोणी आलं नाही विरोधकांकडनं, पण तिकडे केदार दिघे उभे आहेत. दिघे ह्या आडनाव समोर असताना कसं वाटतंय लढताना? आनंद दिघे साहेब आणि दिघे, केदार दिघे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचं अंतर आहे. दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे चाललोय. त्यावेळेस कधीच मला हा केदार दिघे दिसला पण नाही त्यांच्याकडे. त्यामुळे नावाने मी काय जास्ती आणखी उदाहरण देऊ इच्छित नाही. एकनाथ शिंदेचं काम करतोय, लोकांना भेटतोय. आज इतके वर्ष लोकांची जो जिव्हाळा आणि जे नातं निर्माण केले, त्यांच्या संकटात धावून देण्याचे काम केले, ते लोक कसं विसरतील? शिंदेसाहेब, माहीमच्या जागेवरून आपल्यात आणि राज ठाकरेंमध्ये संबंध थोडे गडबडलेत का? नाही, थोडा कम्युनिकेशन गॅप नक्की झालेला आहे. शेवटी कसं आहे, तेही एका पक्षाचे प्रमुख आहेत, मी एका पक्षाचा प्रमुख आहे, मुख्यमंत्री पण आहे. शेवटी काही गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टींची चर्चा वेळेवर होणं आवश्यक असतं. शेवटी कार्यकर्ता त्यांनाही जपायचा असतो, आम्हालाही जपायचा असतो, आणि शेवटी पक्ष चालवायचा आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे ते तसे आमचे स्नेही आहेत, मित्र आहेत, आणि आमच्यामध्ये कधी असा वादविवाद होऊ नये अशी माझी इच्छा असते, त्यांची असते. आता निवडणुका आहेत,
आता अगदी आपण काय म्हणतो त्याला पीकवर आहोत. बघूया. नंतर मात्र परत एकदा संबंध नॉर्मल करण्याचा प्रयत्न होणार का तुमच्याकडनं? असं काय कायमच्या कोणी राजकारणामध्ये कायमचा कोणी शत्रू कायमचा कोणी मित्र नसतो. जागा वाटपात तुम्हाला मनासारख्या जागा मिळाल्या का की अजून जास्त हव्या होत्या तुम्हाला? आमचं एकच ध्येय आहे की नाही, तुम्ही मगाशी जे म्हणालात कायमचा शत्रू कायम, असं आमच्यामध्ये काही मतभेद नाही आहेत. म्हणजे राज ठाकरे आणि आमच्यामध्ये असं काही विसंवाद पण नाही आहे, असं कुठले भांडण पण नाही आहे. चर्चा जी आहे ती एकीकडे म्हणजे वेळेवर काही गोष्टी चर्चा व्हायला पाहिजे होत्या, ते झाले नाही. काही कम्युनिकेशन गॅप आहे होता. बघू त्याच्यातून काय. असं सांगितलं जातं की लोकसभेमध्ये आपल्याला सर्वे सांगून बऱ्याच जागा बदलल्या, त्याबद्दल बरीच पब्लिक चर्चा सुद्धा झाली आणि आपल्याला काही कमी जागा सुद्धा मिळाल्या. मात्र ह्या खेपेला आपण खूप ताकदीनं स्वतःच्या जागा मागून घेतल्या असं सांगितलं जातं आणि आपली जी हवी ती लोक आपण उतरवलीत. हे खरं आहे का? नाही, खरं म्हणजे बघा, माझ्याबरोबर जे होते त्यांना उमेदवारी देणं ही माझी जबाबदारी होती. आणि महायुतीमध्ये ज्या रेशोप्रमाणे जागा मिळायला पाहिजे होत्या त्यापेक्षा आम्हाला महायुतीचं सरकार, महायुतीच्या जागा मेजॉरिटीमध्ये कशा येतील हा उद्देश आमचा, हे आमचं टार्गेट आणि आमचं फोकस ते आहे. बटेंगे तो कटेंगे हे भाजप मोठ्या प्रमाणामध्ये समोर नेतोय हा मुद्दा. आपण तसं त्यावर शांत आहात, पण त्यांच्याच पक्षातून सुद्धा त्याला विरोध होतोय. अजित पवार सुद्धा ते मान्य करत नाहीये. आपण कसं बघता? कसं आहे, तुम्ही याचा अर्थ कसा, इंटरप्रिटेशन कसं कराल त्याच्यावर आहे. जर समजा महाविकास आघाडी फेक नॅरेटिव्ह पसरवून सगळ्यांना एकत्र आणून मतदान करा म्हणतात, मग जर यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही लोकशाहीमध्ये मतदान करा, मतदानाचा टक्का वाढवा. जसं ब्रिटिश डिवाइड अँड रूल करायचे तसं काँग्रेस करतंय. मग त्याच्यामध्ये आपल्या लोकांना आवाहन करणं, अपील करणं, कुठे त्याच्यामध्ये जातीवादीचा, धर्माचा कुठे काय तेढ निर्माण केलेली आहे. जर मतदान वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि एक व्हा, याच्यामध्ये काय गुन्हा आहे? एक अजून इंटरेस्टिंग फॅक्टर आम्ही तुमच्याबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून बघतोय आणि ते म्हणजे जरांगे आणि मनोज जरांगे आणि तुमची जी काही एक रिलेशनशिप आहे. म्हणजे आजकालची जी मॉडर्न जनरेशन आहे ते रिलेशनशिप स्टेटस विचारतात किंवा तुमचं काय आहे, म्हणजे आत्ता ब्रेकअप झालेला आहे की कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप आहे की अजूनही पार्टनरशिप सुरू आहे. नक्की तुमचं आणि जरांगेंचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे? बघा, तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते, समाजासाठी ते लढत होते. जिथं जिथं मदत करायची मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य होतं. मी घेतलेली भूमिका स्पष्ट आहे, कुठे ते आडपडता नाहीये. मी सांगितलं मराठा समाजाला आम्ही न्याय देणार, पण ओबीसी अन्य समाजावर अन्याय न करता, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. आणि आमच्या सरकारमध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, ते आम्ही देऊ लागलो. जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली, मागासवर्ग आयोग पुनर्गठित केला, इम्पिरिकल डेटा गोळा केला, सोशली एज्युकेशनल बॅकवर्डनेस प्रूव्ह केलं, 10% आरक्षण आम्ही दिलं. त्याचा आता फायदा घेत आहेत. तर याच्यामध्ये कुठलाही आमचा अंतर्गत आतून एक बाहेरून एक काही नाही, जे आहे ते स्पष्ट आहे. सॉफ्ट कॉर्नर खूप प्रचंड आहे तुमच्यासाठी. आम्ही केलंय सरकार म्हणून, पण फडणवीसांवर ते एवढा राग केलाय. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिलं, मी त्यांच्या सोबत होतो. पण तुमच्यावर एवढं प्रेम, त्यांच्यावर एवढा राग, आता हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. आता तुम्हाला मी सांगतो, देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ते रद्द झालं. हे त्यांचं अपयश आहे. आणि मी आपल्याला सांगतो, आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना संधी होती मराठा समाजाला आरक्षण देण्याची, दिलं नाही. फक्त समाजाचा वापर करून घेतला, सत्ता मिळवली, पदं मिळवली. पण हे लोकसभेत समाजाला कळलं नाही असं वाटलं निकाल बघून. तुम्ही जे म्हणताय त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर होते.
तेव्हा त्यांनी दिलं पाहिजे होतं. आम्ही दिलं. आता आम्ही दिल्यानंतर तुम्ही ते सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही, देवेंद्रजींनी दिलेलं. आता आम्ही दिलेलं हायकोर्टामध्ये तुम्ही त्याच्या विरोधात जाताय. कोण आहेत ते लोक? बघा ती माणसं. म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही, दिलेलं भगवत नाही, याचा समाजाने नक्की विचार केला पाहिजे. जरांगेंनी उमेदवार उभे केले नाही, त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो का? बघा, आम्ही आमचं काम करतोय. समाजालाही माहीत आहे की सरकारने काय केलेलं आहे आणि आम्ही विकासाच्या अजेंड्यावर काम करतोय. शेवटी त्याला तर लोक न्याय देतीलच ना. जे 2.5 वर्षामध्ये पूर्ण ठप्प होतं ते आम्ही सगळं सुरू केलं. योजना सुरू केल्या, लाडकी बहीण, लाडका भाऊ, इतर सगळ्या योजना. त्यामुळे लोक त्याचा नक्की या निवडणुकीमध्ये विचार करतील, त्या कामाची पोचपावती देतील. शेवटचा प्रश्न, एक इतके वर्ष राजकारणात राहिलेली व्यक्ती म्हणून, ॲनालिसिस म्हणून, जी काही परिस्थिती आहे ती बघता महायुतीला किती जागा मिळतील? थॉम्पिंग मेजॉरिटी, पूर्ण बहुमत महायुतीला मिळेल. लोक वाट बघतात 20 तारखेची मतदान करण्याची. हे मी विश्वासाने, खात्रीने सांगतो. महाराष्ट्र फिरतोय मी, चेहरे ओळखतो. शिंदे साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढला. आम्हाला माहिती आहे तुमचं शेड्यूल कसं सुरू आहे आणि येणाऱ्या आपल्या निवडणुकीसाठी आमच्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.